सो हाय माय लाईफ चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर मी आज बिग वन स्पेशल मासे करणार आहे. तर त्याच्यासाठी इथं वाटणाचं सामान घेतलेलं आहे. डाळ घेतली आहे, कांदा घेतलेले 2, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि खोबरं घेतलं आहे. तर छान मस्त तव्यात आधी डाळ भाजून घेते. डाळ भाजली की मग कांदाही भाजून घेणार आहे. छान डाळ खरपूस भाजून घ्यायची, म्हणजे त्याने काय होतं, डाळ अशी छान भाजली की कालवण फेसळल्यागत पण होत नाही आणि भाजी चवदार होती. आता कांदा भाजून घेते. मी असं का करत होते, कारण की ते कांदा एकमेकांना चिटकलेला तो सुटसुटीत करत होते, म्हणजे सगळीकडून भाजला जाईल म्हणून. तर मी तिकडं पलीकडं मी भात ठेवला होता, म्हणजे आम्हाला जास्त भात शक्यतो लागत नाही, पण मुलींसाठी लावावा लागतो. त्यामुळे एकीकडं भात करत होते आणि एकीकडं वाटणाचं सामान काढत होते. की वाटणाचं सामान झालं की लगेचच भाकरीही त्याच तव्यात टाकून घेतल्या. आता कांदाही छान भाजलेला आहे. आता काढते एका साईडला. आता भाजीची तयारी करते. भाजीला मी 2 पळ्या तेल आणि थोडीशी टाकली होतं का नाही टाकलं काय माहिती असं. आणि घरचा मसाला आहे बरं का हा आमचा. तर वाटण टाकून सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते. व्हिडिओ खूप मोठी होती त्यामुळं फास्ट केलेली आहे. आणि हा मी फिश मसाला आणला होता तो टाकलेला आहे. आणि एक पुडी घरकुलची टाकलेली आहे. 1 रुपयावाल्याच पुड्या आणून ठेवते मी, कारण की नाही का जशा यूज होतील तशाच फोडायच्या. हे चवीपुरतं मीठ, हळद थोडीशी. आता छान मसाला भाजला की मग पाणी ॲड करणार आहे. तोपर्यंत फ्राय मासा त्याला वाटण काढते त्याचं. फ्राय माशासाठी मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, घरचा मसाला घेतलेला आहे आणि घरकुलची 1 पुडी घेतलेली आहे. ते सगळे एकजीव करून फ्राय माशाला लावून ठेवते 5-10 मिनटं आणि मग लगेचच मासा तळून घ्यायचा, म्हणजे मस्त लागतो. खूप दिवस झाले माझी व्हिडिओ आलेली नाही, कमीत कमी आठवडा तरी झाला असेल. ते काय झालं, मी पुण्याला गेले होते. पुण्याला माझं माहेर आहे तिथं, त्यामुळं मग काय व्हिडिओ बनवलंच नाही. तर भाजीत डोके सोडणार आहे, कारण की मला फ्राय डोकं आवडत नाही. त्यामुळं मग मी सगळे डोके ही भाजीतच टाकते. हे तव्यावरती असं भाजीत मासे सोडताना उडलं होतं सगळं. सगळे मासे व्यवस्थित एका न ठेवता बाजूला ठेवून झाकण लावून ठेवते. आता मासा फ्राय झाला का नाही ते पाहते. सगळे मासे आलटून पलटून घेते, म्हणजे एकीकडून भाजले की दुसरीकडूनही भाजले गेले पाहिजे छान. मला तव्यातच मासे फ्राय करायला आवडतात. काय जण म्हणतात कढईत केलं की छान लागतात, तव्यातले असे छान नाहीत लागत, पण मला तव्यातच आवडतात करायला. त्याच्यामुळे मी तव्यातच
मासे फ्राय करते. आता सगळे मासे पलटून झालेले आहेत. 5 मिनटं त्याला झाकण लावून ठेवते. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.